बरोबर विरुद्ध मुद्दा सांगितला. हे बघ, मी असं ठरवलंय, हे श्राद्ध विद्या बंद करायचं. हे सगळं जुन्या भोळसट कल्पना आहेत, यातलं काही करायचं नाही. बायकोचा स्वभाव बरोबर विरुद्ध. ती म्हणली अजिबात नाही, मी आळूची पानं घेऊनच येते आता लगेच. उत्तम श्राद्ध पार पडलं. तो म्हणला यावर्षी केलं, आता पुन्हा नको कधी करायला. ती म्हणली नाही नाही, जोपर्यंत माझं श्राद्ध घातलं जात नाही तोपर्यंत वडिलांचं श्राद्ध करायचं. कुणाला कसं टॅकल करायचा मुद्दा. जे त्याला करायचं नाही त्याच्या विरुद्ध तो बोलायचा, म्हणजे त्याला जे पाहिजे ते व्हायचं. असं आयुष्य झालं. आणि मग एकदा तो म्हणला आता रिटायर्ड झाल्यावर अजिबात गंगोत्री जमुनोत्रीला जायचं नाही. ती म्हणली अजिबात नाही, मी तिकीट काढायलाच चालली आहे. आणि मग गेले गंगोत्री जमुनोत्री. ती गंगोत्री फार ओढ असते तिकडं. प्रेम इतकं त्याला उफाळून आलं तिथं आंघोळ करताना. तिच्याकडे बघत होता, इनोसंट आहे बिचारी, तिला कळत पण नाही मी काय बरं का. आणि त्या भरात तो खरं बोलला. तो म्हणला अगं पुढं जाऊ नको, पोहताना पुढे जाऊ नको. जाऊ नको म्हणल्यावर गेली, वाहून गेली. सगळे लोक भरा 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 नौका नौका टाकल्या, काय करायचं. तो म्हणला ती खाली सापडणार नाही, ती उलटी वरती वाहत जाणार, लक्षात ठेवा म्हणला. गंमत जरा. नवरा बायको मुद्दा नाही. काही वेळा असं असतं की आपल्या हाताखालचे लोक असे असतात, त्यांना कसं टॅकल करायचं हीच तर मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट विषयावरती प्रवचन हवं असताना आपल्याला बऱ्याचदा हे ते प्रवचन आहे. भगवंतांनी सुरुवातीला तोंडाची बाजू का धरली. दैत्य म्हणतील नको आम्हाला ही बाजू पाहिजे, तुम्ही ती घ्या शेपटाची, विष्ठा विसर्जनाची बाजू आम्हाला देता, आम्ही नाही. हे पाहिजे होतं देवाला. कारण इथून एकदा सुरुवात झालं ना ते, की त्याच्या तोंडातनं जे असे फुतकार निघायचे ना, ते सगळं राक्षसांचं अंग काळं कभिन्न होऊन गेलं. कारण त्याची उष्णता वाढली ना त्या सर्पाची. नंतर तर त्यानं इतका संतापला, तो खूप दहावायला लागला त्याचं ते काम सुरू असताना. त्यानं त्या पर्वतावर असं 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 जोरात आपल्या फण्या आपटल्या, त्यातून विष निर्माण झालं. आता झालं असं, ते सुरुवात झालं. देव म्हणले बर आम्ही तिकडे जातो, आणि तिकडची बाजू धरली. दैत्यांनी तोंडाकडची बाजू धरली, आणि असं समुद्रमंथन सुरू झालं. सुरू झाल्यावर तो पर्वत वरती यायचा, संसारामध्ये थांबले की खाली जायचा. संसार सगळ्यांच्या नाकातोंडात पाणी जायचं. सगळ्यांनी प्रार्थना, देवा शांताकारम भुजगशयनम, पर्वत जरा वरती धरून ठेवायला पाहिजे कुणीतरी, मग आम्हाला ढवळायला जमेल म्हणले. म्हणून भगवंतांनी खास अवतार घेतला. शुक सांगतात ऐक राजा परीक्षिती, भगवंतांनी स्पेशल अवतार घेतला. तो म्हणजे श्री कूर्म भगवान की. कासव झाले भगवान. आता ते कासव जे आहे ना, त्याचे पाठीचं वर्णन केलंय अनेक श्लोक. हिऱ्यांची पाठ होती, हिरे जडवलेले होते. कासव असं आता किती मोठं असेल कल्पना करा की हो, किती मोठं असेल. मेरू पर्वत एवढा मोठा, ते धारण करायला कासव इतकं मोठं होतं, हजारो किलोमीटर लांब. असं असं असं, आणि त्याच्या पाठीवरती गुडुर 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 असं ते समुद्रमंथन सुरू झालं. आणि भगवंताला पाठ कुणीतरी आपली खाजवतंय असं वाटायला लागली. समजा आपल्याला कोणी झोप खूप आली, मॉलिश करतं तर काय होईल आपलं, झोप लागेल की नाही. तशी देवाला झोप लागली. राजा भगवान झोपले नुसते नाही, तरंगत तरंगत घोरायला लागले. असे घोरायला लागले. घोरण्याचे प्रकार अनेक सांगितलेत बरं का. माझ्या एका मित्रांनी घोरणे या विषयात PhD मिळवली आहे. वेगळाच युनिक विषय घेतला, घोरणे. मग लोक कॉटवर झोपलेले, कीर्तनात झोपलेले, नुसते बसमध्ये झोपलेले, असे अनेक फोटो, मग त्यांची माहिती. मग घोरणे एक प्रकार आला. घोरण्याचे प्रकार त्यानं सांगितलं. काही लोक आरोही घोरतात. आरोह म्हणजे चढणे, गिर्यारोहण म्हणतो ना, किंवा अश्वारोहण, किंवा यात सुद्धा आरोह असतो. सा रे ग म प ध नि. आरोह, सा पासून नी पर्यंत स्वर चढवीत जाणे आरोह. काही लोक आरोही घोरतात, म्हणजे श्वास घेताना घोरतात. काही लोक अवरोही घोरतात. सा सा नि धा पा म ग रे सा. श्वास घेताना शांत, पण सोडताना होतं. काही लोक आरोह अवरोही घोरतात बरं का, म्हणजे श्वास घेतानाही घोरतात आणि सोडतानाही. असं असं आहे की नाही बघा. मी गंमत नाही करत आहे बरं का, आणि विनोद कळला तर हसायला हरकत नाही हेही सांगतो.
आरोह अवरोही घोरतात. आणि तुम्ही बघा, घोरणे ही गोष्ट सामान्य समजू नका. 2 घोरणाऱ्यांना एका खोलीत झोपवा, ते कधी बरोबर घोरत नाहीत बघा. गाढ झोपलेले असतात, पण एकमेकांचं घोरण्याला ते 7 प्रतिसाद देतात. कोकिळा नाही का, या झाडावरून त्या झाडावर कू, की तिकडची कू. असे घोरणारे एकमेकांना घोरण्याने साथ देतात. म्हणजे आरोह अवरोही, काही लोक आरोही घोरतात, काही लोक अवरोही घोरतात, काही लोक आरोह अवरोही घोरतात. एवढे 3 प्रकार त्यांनी लिहिले होते. पण पुण्याला मी एका ठिकाणी उतरलो होतो, त्यांनी मला 4थाच प्रकार ऐकवला. म्हणलं हा झोपतोय का जेवतोय? आता मुद्द्याकडे येऊया. शुकदेव म्हणाले, राजा, भगवंताचं घोरणं असं होतं, भगवंत घोरायचे त्यावेळेला 1000 गॅलन पाणी आत जायचं, 1000 गॅलन पाणी आत. आणि जेव्हा सोडायचे श्वास तेव्हा तेवढं पाणी बाहेर. समुद्र मंथन संपलं, कच्छप अवतार भगवंतांनी समारोपित केला. सगळ्या समुद्रांमधलं भगवंतांनी आपलं ते रूप होतं, ते जरी अदृश्य केलं तरी सगळ्या समुद्रांना एकदा जी नाही का पाणी आपण हलवलं आणि जरी बाजूला गेलो तरी ते पाणी बराच वेळ हलत राहतं. भगवंतांनी त्यावेळेला आरोह अवरोहाच्या स्वरूपामध्ये पाण्याला दिलेली गती आज भरती आणि ओहोटीच्या रूपानं चालू आहे. विनोदाकरता विनोद नाही सांगितला. आता इथून पुढे समुद्रावर कधी गेलात, भरती ओहोटी पाहिली ना की भगवंताचा कुर्मावतार आठवा. कुणाचं घोरणं ऐकलं की भगवंताचा कुर्मावतार आठवा. आणि भगवंताला आठवणे हेच तर परमार्थ आहे. हेची दान देगा देवा. बस भागवत हा असा ग्रंथ आहे की तो प्रत्येक कथेतून आपल्याला खांब पाहिला की नरसिंह आठवतो की नाही, चक्र पाहिलं की सुदर्शन चक्र आठवतं की नाही, हे फॅन पाहिला की, आकाश पाहिलं की गगन सदृशम परब्रह्म तत्व आठवतं की नाही, पृथ्वी पाहिली कुणाची पत्नी आहे ही, समुद्र वसनं देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. कुणाची बायको आहे ही? नवरा आठवतो की नाही लगेच तिचा? विष्णू आठवतो. या पद्धतीनं स्मरण करा. हीच तर कथांचं मर्म आहे. कथांच्या साह्यानं भगवंत आठवणे हेच तर मर्म आहे. बाकी काहीच आठवता कामा नये. असो, या पद्धतीने हे सगळं सुरू झालं. आणि आता वरती सर्वप्रथम जर काय आलं असेल तर विष आलं. सगळ्या त्या समुद्राच्या पृष्ठभागावर विष. आता विष कोण पिणार? अमृताकरता सगळ्यांनी नंबर लावले होते. विष कोण पिणार? सगळ्यांनी प्रार्थना केली या महाराजांना. कैलास राणा शिवचंद्र मोळी अहिर भैरव चालेल. फणींद्र माथा भृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझं बिण शंभो मज कोण तारी. शंकर म्हणले काय? ते म्हणले एवढं विष. ते म्हणले हिला विचारतो. कारण तुम्ही लेखाचे निघून जाल, माझी सेवा तिला करायला लागणार आहे. कुठली बायको म्हणेल नवऱ्याला घ्या थोडस, काय होतंय ते काय हल्लीच्या बायका ना, घ्या की शिळा भात होतंय काय म्हणले. हा, फ्रीज मधलं खाऊन 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 नवऱ्याचा फ्रीज होता. गंमत सोडा. पत्नीला कधी वाटेल असं आपल्या पतीला त्रास व्हावा? आजही वाटत नाही. मी हे जरी गमतीनं बोललो तरी कुठल्याही स्त्रीला ती भांडेल, काय कठोर बोलेल, पण शेवटी आपल्या नवऱ्याची ती तब्येत चांगली राहावी हीच इच्छा करते आज सुद्धा. आणि हे भारतीय संस्कार आहेत बरं का. भारतीय पत्नी ती 70 वर्षाची असते, लग्नाला 50 वर्ष होऊन गेलेली असतात, तरी तेवढंच प्रेम करते की नाही. हे तुम्हाला परदेशात मिळणार नाही, दिसणार नाही. परदेशात नवरा बायकोला फोन करतो, बायको नवऱ्याला फोन करते,
बायकोनं नवऱ्याला फोन केला, टुडे प्लीज कम अर्ली फ्रॉम युअर ऑफिस बिकॉज युअर चिल्ड्रेन अँड माय चिल्ड्रेन वेअर फायटिंग विथ आवर चिल्ड्रेन. भारतात पातिव्रत्याची पूजा आहे. त्या लोकांना चमत्कार वाटतो, एका पुरुषाबरोबर तुम्ही कसे राहू शकता किंवा एका स्त्रीबरोबर आयुष्यभर कसे राहू शकता, चमत्कार वाटतो. आणि याचं महत्वाचं कारण रामकथा आणि कृष्णकथा आहे. आपल्या सगळ्यांच्या डीएनए मध्ये राम आणि कृष्ण आहे. हो, कशी म्हणाल पार्वती घ्या विष. पार्वती म्हणाली नका घेऊ, विष घेऊ नका, हो तुम्हाला त्रास होईल. ते म्हणाले जर मी नाही प्यालो ना तर हे विष पचवायची ताकद कुणाची नाहीये. आणि आपली लेकरं दैत्यही आपली लेकरं देवही आपली लेकरं मरतील ग. आई म्हणाली मग घ्या, मला एवढी खात्री आहे माझा पती असा पराक्रमी आहे की तो विष नुसता पिल नाही, विष पचवेल. शंकराने सगळं विष घेतलं, असं कोळा केलं, मोठं रूप धारण केलं आणि सगळं थोडंफार सर्पांनी प्याले. गळ्यात सर्प बिरप होते ना, एक कणकण. आणि ही गोष्ट परदेशी लोकांनी सांभाळली बघा. कुठल्याही सुरुवातीला ते विश करतात की नाही एकमेकांना. आय विश यू, आय विश यू, आय विश यू म्हणलं आय अमृत यू. सुरुवातीला विशच करायचं असतं. भागवत कथेला शेवटच्या दिवशी खूप मजा येईल, खूप फोनाफोनी होणार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सेवेकऱ्यांना म्हणणार आहेत लोक खूप मजा आली. हो काय चौघांनी वाजवलंय, काय मजा आली. मुख्य प्रसादाला खूप मजा येणार आहे. गंमत सोडा, कुठल्याही कथेला कुठल्याही कार्याला सुरुवातीला कटू अनुभवच असतात, त्याला विष म्हणते. सुरुवातीला अमृत नसतं, अमृत शेवटच्या दिवशी येत, रविवारी दुपारी 12 वाजता 1 वाजता. बरोबर आहे. तो फॅन वाजायला लागला आणि असं झालं, स्पीकर बंद पडला आणि पाऊस आला आणि लाईट गेले 50 वेळा, आणखीन लोकांना पुढे सरकार मागं सरकार, ऊन लागतंय. विष सुरुवातीला, पण शेवटी अमृत. आणि लक्षात ठेवाल, जे विष पिऊन पचवतात ते महादेव आणि नुसतं अमृत पितात ते देव. विष प्राशुनी जगतासया, विष प्राशुनी जगतासया, आपण बसलोय तो किती महान आहे. गंगाधरा जय शंकरा, गंगाधरा गौरी हरा, गिरिजावरा गौरी हरा, गिरिजावरा हरा, शशि शेखरा जय शंकरा, गंगाधरा जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा, शंकरा. अमृत प्यायला सगळ्यांनी नंबर लावले होते हो, पण विष कोण पिणार. लक्षात ठेवाल, महा हा शब्द फक्त एकाच देवाला वापरला जातो, महादेव. बस. महाइंद्र म्हणतात का? गमतीनं म्हणू आपण महेंद्र, महाइंद्र. पण महादेव शंकर का असं म्हटलं माहितीये का? आपल्या जवळ जी क्षमता दिली ती जर आपण दुर्बलांकरता वापरली तर ती महानता असते. माझ्या अंगात बॅग उचलायची ताकद आहे, समोरच्या आजोबांना बॅग उचलत नाही, मी उचलली की मी महान आहे, म्हणजे त्या क्षणापुरता महादेव. आता तो शंकराने तो विष प्याल्यावर त्यांचा गळा काळा निळा, परत अनुप्रास.
शंकरांचा गळा काळा निळा. इथे आत जाऊ दिला नाही. विषाचा अनुभव कधी आत जाऊ द्यायचा नसतो. मनावर घेतलं की विष आत गेलं. आमचे गुरुजी एकदा ज्ञानोबांचं चरित्र सांगत होते. ते म्हणाले ज्ञानोबा असे आहेत की त्यांनी विष पिऊन पचवलं. विष आतमध्ये इथंच साठवलं. म्हणाले इथल्या गळ्यातल्या गळ्यात घोटवून टाकलं आणि नाहीसं केलं. चूळ मात्र अमृताची भरली. अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविल. एक तरी कटू अनुभव लिहायला पाहिजे की नाही ज्ञानोबानी. काय लोकांनी मला इतकं छळलं, मला भिक्षा नाही वाढली. त्यांचं चरित्र ऐकून तुम्ही रडा. जे स्ट्रॉंग असतात ते कधी रडत नसतात. ते लोकांच्या उपयोगी पडत असतात. शंकरांचा गळा काळा निळा पडला. त्याच्यावरून शंकरांचं नाव पडलं नीलकंठ. किती छान नाव आहे ना नीलकंठ. छान काय काय झालं त्यांचं त्यांना माहिती. आपल्याला काय वाटतं नुसतं नीलकंठ म्हणायला. आणि इतका धावायला लागला. शुकदेव सांगतात राजा इतका असं व्हायला लागलं. ते म्हणले पार्वती काहीतरी थंड प्यायला दे, कोका कोला वगैरे. असं नाही म्हणाले ते. हिमालयात जाऊन बसले. सगळ्या बाजूनी बर्फ लावून घेतला अंगाला तरी दाह होतोय. ते म्हणले पाणी डोक्यावर मारून घ्या. मग गंगा डोक्यावर धारण केली तरी बरं वाटे ना. इतक्यात त्यांनी पाहिलं केसरी टूल्स अँड ट्रॅव्हल्सच्या ह्याच्या बरोबर काही लोक ट्रिपला आले होते. त्यांच्या गळ्याला काहीतरी गुंडाळलं होतं. नंदीला विचारलं हे नंदी बघ रे त्यांनी काय ते गुंडाळलंय बघ बरं. ते म्हणले अहो महाराज ते थंडी वाजत असेल तर कोमट कोमट मफलर गुंडाळायचे. स्कार्फ आहेत ते, स्कार्फ किंवा मफलर. थंडी वाजत असेल तर गुंडाळायचे. ते म्हणले कोमट असतात का. हो. मग असे थंड स्कार्फ काही मिळतात का बघ. थंड मफलर. मग तिथं काही थंड मफलर फिरत होते. तन डोले मेरा मन डोले. एक 2-4 साप घेतले. नंदीने सांगितलं हे घ्या. हा नुसता ऐकून घ्या. उकडायला लागल्यावर हा प्रयोग करू नका. म्हणले कूलर एसी परवडत नाही. आम्ही 2-4 सापच आणले आणि गळ्याला गुंडाळले. मग पुढं काय. ते म्हणले इतके थंड पडलो इतके थंड पडलो. मग आम्ही की उचललंच आम्हाला. मग हे त्यालाच शोभतं. गळ्याला साप गुंडाळले. साप थंड असतो ना असा तरी यांना बरं वाटे ना. काही करून बरं वाटे ना. शेवटी नारदांची अपॉइंटमेंट घेतली त्यांनी. नारद हे सगळ्याचे डॉक्टर आहेत बरं का. नारद म्हणले देवा असं वेड पांघरून पेडगावला काय जाता. ते विष आत का नाही उतरलं याचा विचार करा ना. ते म्हणले आत रामाचं चिंतन सुरू आहे. रामचरित्राचं हृदयामध्ये राम आहे. बस म्हणले तेच वाणीत नाम येऊ द्या. आणि शंकरांनी राम असं म्हटलं. आधी काय घेतलं होतं, काय प्याले होते आणि नंतर काय म्हटलं. आता हे दोन्ही पटकन म्हणा बरं. दोन्ही विश्राम. आणि हे स्वतः शंकर पार्वतीला सांगतात. समर्थांचं एक काव्य आहे. सुरेंद्र चंद्रशेखर अखंड ध्यात से हरू. सुरेंद्र चंद्रशेखर अखंड ध्यात से हरू. जनाची सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा. महेश पार्वती प्रति विशेष सांगती. सलाब होत से दुणा श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चुकला उपाय हा भला भला. नसे गयासी तुळणा श्रीराम राम हे म्हणा. विरामध्ये विरोधम विशेष हार गोतम. सकाम काळ अंगणा श्रीराम राम हे. श्रीराम राम हे. श्रीराम राम. नुसतं समुद्र मंथन ऐकू नका. आपल्याही प्रपंचातल्या विषाचे अनुभव जर पचवायचे असतील तर रामनाम घ्या. रामनामानी हलाहल विष जर शांत होत असेल तर त्या तुलनेत आपल्या प्रपंचातलं विष फार सोपं आहे. हो फार किरकोळ आहे आपलं. काही त्यामध्ये दुःख नाहीच आहे म्हटलं तरी चालेल. फार किरकोळ.
नामाचा पहिला उपयोग आहे ते दुःख शांत करतं, नामाचा दुसरा उपयोग आहे ते सुख आणतं, आणि नामाचा तिसरा उपयोग आहे ते आपल्याला आनंद स्वरूप करतं. म्हणून नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा, नामा परते न सत्य मानावे. हे तुम्ही कितीही वेदांती असा, तुम्ही कितीही उत्तमोत्तम असं साधन करणारे असा, ध्यानवाले असा, थोडा वेळ नामाला देतच चला. ज्यांच्या मंदिरात आपण बसलोय त्या शंकरांकडे काय ज्ञान कमी होतं काय? वेदांत त्यांच्याकडे पाणी भरतोय, पण ते काय करतात? समर्थ म्हणाले, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, पण परी अंतरी नाम विश्वास तेथे. ठरवून टाका, रोज एक माळ केल्याशिवाय आम्ही झोपणार नाही. जे करणार असतील त्यांच्या करता. म्हणले, बुवा आमच्या अगदी सोयीचं सांगितलं, आम्हाला 13 माळा होतच नव्हत्या, उद्यापासून एकच करणार. असं नव्हे, जे जप करणार त्यांना बंधनच आहे. पण नवीन मनुष्य भक्ती संप्रदायाला जोडला जावा याकरता प्रवचन आहे ना. जो भक्ती संप्रदायाला जोडला गेलाय त्याच्या कन्सेप्ट अजून पक्क्या व्हाव्यात, क्लिअर व्हाव्यात याकरता कथा आहे ना. निश्चया कारणे करी श्रवण या नाव साधक. मी तुम्हाला काही शिकवायला नाही आलो, तुम्हाला शिकवणे इतकं मला येत नाही. यात लिहिलंय ते फक्त मी प्रेझेंट करतोय, आपल्यासमोर ठेवतोय. मी नेहमी सांगतो, प्रवचनकार किंवा कीर्तनकार हा फक्त वाढपी असतो. शुकदेवांनी स्वयंपाक करून ठेवलाय, मी फक्त वाढायचं काम करणार आहे. आणि मी कार्यालयातला वाढपी नाही. कार्यालयातला वाढपी कसा करतो? आमटी म्हणतो, आ म्हणतो तेव्हा इथं असतो, टी म्हणतो तेव्हा तिथं. आमटी मी पर्टिक्युलर तुम्हाला मिळाले का, तुम्हाला मिळालं का याचं कारण मला गडावर वाढायला शिकवलंय. हो, प्रसाद वाढायला शिकते. प्रवचनकार कीर्तनकाराकडे आपण असं बघा की तो वाढपी आहे, म्हणजे त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याची भानगड नाही पडत. कारण बराच बुद्धिमान लोकांचा वेळ कशात जातो माहितीये का? कसा आहे बुवा बघूया, काय काय लग्न करायचे का, कसा आहे, काय काय उपयोग काय. खूप बरं का आज समस्या अशी आहे, अनोळखी कीर्तनकाराच्या प्रवचनकाराच्या याला गेला ना की मनुष्य त्याला जज करण्यातच वेळ घालवतो. काय करायची ओळख? आपण काय पोस्टमनची ओळख करून घेता का? आपल्याला पत्र येतं ते आपल्या आप्तांचं येतं, पोस्टमन फक्त ते डिलिव्हर करतो, तुमच्या समोर टाकतो. तुम्ही काय देता पोस्टमनला? फार तर दिवाळीचा फराळ, तो सुद्धा शेवटी शेवटी देतात, इकडचा आलेला पास करायला. गंमत जरा. समाजाच्या मानसिकतेवरती फार मोठा एक परिणाम झालाय आज. श्रद्धा असेल तरच ऐकायला जाऊ, काय गरज आहे? जाता जाता भिकारी एक वाक्य बोलतो, भिकारी जाता जाता एखादं वाक्य बोलतो, पण असं वाक्य असतं. आमच्याकडे गडावर एक वेडा मनुष्य होता, वेडा होता, तो जिवंत आहे अजून. तो वेडा पेडपडत होता, पण काही काही वेळा इतक्या शहाणपणाचं बोलतो. त्याला विचारलं एकाने, का हो दासबोध कधी वाचलाय का? तेव्हा नुकतीच दासबोधाची किंमत 200 रुपयाची 250 रुपये केली होती मंडळाने, म्हणजे आमच्या गडावरच्या संस्थेने. तो हसला आणि एकच वाक्य बोलला. तो म्हणला, माणसाची किंमत कमी झाली आणि दासबोधाची किंमत वाढली. करून आंघोळीला गेला. काय वाक्य आहे? फार श्रद्धा ठेवत बसू नका हो, भानगडीत पडूच नका. काय संबंध आहे याचा आपला? तो फक्त पोस्टमन आहे, भाजीवाला आहे. तो भाजीवाला किंवा भाजीवालीकडे आपण भाजी आणायला जातो की नाही, रोज भाजीवाला असतो, पण तो भाजीवाला गावाला गेला, मग त्याची भाजीवाली आजी किंवा आई म्हातारी, ठेणणी, ठुसकी, कोड झालेली म्हातारी, काळी. नाही म्हणले, आता तो आम्हाला भाजीवाला पाहिजे. आता आम्ही तो येईपर्यंत 8-10 दिवस नुसत्या उसळी खाणार, भाजी आणणारच नाही, कारण भाजीवाली ही आहे. असा विचार करतो का आपण कधी? आपण दोनच गोष्टींचा विचार करतो, भाजी चांगली आहे ना आणि आपल्याला परवडती आहे ना, बस. जी भाजी आपल्या पोटामध्ये 5-6 तास टिकते, अगदी कायम चूर्णवाला असला तर 1.5 दिवस, त्या भाजीमध्ये आपण भाजीवालीचा विचार न करता, भाजी कोण विकतं याचा विचार न करता फक्त भाजीचा विचार करतो. मेडिकल स्टोअरमध्ये प्रिस्क्रिप्शन प्रमाणे तो मेडिसिन्स देतोय ना याचा विचार करतो. पोस्टमन आपलं पत्र बरोबर टाकतो ना याचा विचार करतो.
इतक्या व्यवहारात साधा साधा विचार करतो, तो परमार्थात का करू नये? परमार्थात तो प्रवचनकार फक्त आपल्याला वाढायला आलाय, कीर्तनकार तो आपल्याला वाढायला आलाय, बस. तो काही आपल्या स्वतः स्वयंपाक करत नाहीये, तो फक्त वाढतोय भागवतातला आपल्याला. आता वाढायची एक स्टाईल असते बरं का, असतं ना. आता पोहे सगळ्यांकडे असतात, पण एखाद्या घरातले पोहेच खूप चांगले लागतात बघा. छानपैकी क्रॉकरी असावी, गरम गरम पोहे वाफे भरलेले असावेत, असं त्याचा ढीक छान करावा. मटार घातलेले, टॅमॅटो घातलेले, कोथिंबीर वरून बारीक केलेली, हा बरं का, प्रपोर्शनेट पाहिजे कोथिंबीर, खोबरं छान ठेवलेलं, लिंबाची फोड, त्याच्या बिया काढून टाकलेल्या, तर प्रत्येक घास कडू लागतोय, आणि गरम अशा वाफा येत आहेत, आणि चमचा खोवलेला, रसरशीत पाहिजे ती लिंबाची फोड सुद्धा, नाहीतर इन्कम टॅक्स वाल्याला सुद्धा पिळता येणार नाही अशा फोडी. आणि असे तुम्ही पोह्याला एखाद्या पोहे सर्व करा. एक 4-5 माणसं बोलवली, त्यातल्या एकानं जाहीर केलेलं असतं, माझा उपास आहे आज. त्याला काहीतरी आपण शहाणे आहोत असं दाखवत असतो, माझा उपास आहे. आणि ह्याला पोहे दिले, पोह्याची फोडणी जमली असेल ना तर पोह्याचा वास सुटलेला असतो. त्याला पश्चाताप होतो, उगाच जाहीर केला आहे. तो प्रत्येक डिशकडे बघतो, तो म्हणतो, वहिनी काय भाऊजी देऊ तुम्हाला पोहे? असं करा, आज पोह्यावरच उपास सोडतो, द्या पोहे. सर्व्हिस फक्त बुवाची असते, ती पण त्याला गुरुजींनी शिकवलेली असते. हे परत विशेष आहे. यानंतर काय काय आलं, उच्च सगळ्यात पहिल्यांदा कामधेनू आली. पीते गरे वृषांकेण प्रीतास्ते अमरदानवाहा ममंथुस तरसा सिंधुम हवीरधानी ततो अभवत. हवीरधानी म्हणजे कामधेनू. आता कामधेनू आल्यावर देव म्हणले, आमचे पिण्याचे पदार्थ वेगळे असतात, मी दूध नाही पीत. दैत्य म्हणले, आमचे तर खासच वेगळे असतात, अगदी गावठीच. हा, पण ऋषी म्हणाले, आमच्याकडे उपास तापास रोज असतात, गाय आम्हाला द्या. ऋषींनी गाय घेतली. उच्चैश्रवा नावाचा 7 मुखांचा पांढरा शुभ्र घोडा आला. तो घोडा भगवंतांनी इंद्राला सांगितलं, हा तू बलीला देऊन टाक, कारण बलीला मोह झाला, काय मस्त आहे घोडा. घोड्याला एक सौंदर्य असतं बघा, तुम्ही बघा बारकाईनं. पुष्कळ लोकांना माझं म्हणणं पटेल, बैल वगैरे बघितला ना की असं छान वाटतं बघा, बघत राहावंसं वाटतं. असा बैल मस्त, असा बैल असेल तर, नाही तर दुष्काळातला बैल असेल, असं छान. असा तो घोडा बलीनी मागून घेतला. आणि त्यानंतर ततो ऐरावतो नाम वारणेंद्रो विनिर्गतः. ऐरावत नावाचा हत्ती आला, 7 सोंडांचा, 4 मुखांचा, 4 दातांचा, 4 दात होते त्याला. पांढरी शुभ्र, पांढरा शुभ्र हत्ती बरं का. हे पांढरा हत्ती तुम्ही बघितलाय का कधी? आपल्याला काळा हत्ती माहितीये, काही काही लोकांना पिवळा हत्ती माहित असेल. पांढरा हत्ती इंद्र म्हणला मला पाहिजे, तो घेतला. त्यानंतर कौस्तुभ नावाचा मणी आला. दैत्य बघायला लागले, दानव बघायला लागले, मानव बघायला, सगळे हे काय हे काय. विष्णू म्हणले, तुम्हाला कोणाला नको असेल तर मी घेऊ, कारण नटायची आवड फक्त त्याला आहे बरं का. नटवर वपुहू असा श्लोक आहे. भगवान महाविष्णूंनी तो कौस्तुभ मणी धारण केला. त्यानंतर असे साथीदार पाहिजे बरं का. अप्सरा आल्या. अप्सरा आली नाही बरं का, आल्या. आता त्या अप्सरांना स्वर्गामध्ये काम देण्यात आलं. एबीपी न्यूजवर तुम्ही सांगा बरं का. त्यांना स्वर्गात नृत्याचं काम देण्यात आलं. पारिजात नावाचा वृक्ष आला, इंद्रानं त्याचं प्लांटेशन स्वर्गात केलं. त्यानंतर चंद्रोबा आले, ते आकाशातच निघून गेले. यानंतर बारम्मा सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मानी सौभाग्य लक्ष्मी बारम्मा. लक्ष्मी देवी आल्या, महालक्ष्मी.
हेज्जय मेले केज्जय नियुक्त अशा आल्या. आता लक्ष्मी देवी आल्यावर सगळे म्हणले आम्हाला 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 आम्हाला. लक्ष्मी म्हणली मी काही कौस्तुभ मणी नाही, मी काही ऐरावत हत्ती नाही, आणि मी काही तो उच्चैश्रवा घोडा नाही, मी स्वयंवरा आहे. स्वतःचा वर स्वतः निवडण्याची बौद्धिक क्षमता जिच्यात असते तिला स्वयंवरा म्हणतात बरं का. 18 वर्ष पूर्ण म्हणजे स्वयंवरा नव्हे. स्वयंवरा याचा अर्थ असा की जो वर निवडलाय ते आयुष्यभर हा मला चांगलं सांभाळील, हा कॉन्फिडन्स जिला वेळेवर आहे ती स्वयंवरा. कशाला तुमच्याशी लग्न केलं, उगाच तुमच्याशी लग्न केलं. तो रमेश कॉलेजमध्ये मागे लागला होता, त्याच्याशी लग्न केलं, तो बघा आता कलेक्टर झाला, तुम्ही बसले खरडेगाशी करत. कशाला तुमच्याशी, काही अक्कल नाही तुम्हाला. नाही, तुझा चॉईस चुकला. एक नवरा बायको बर का, नवऱ्याला बायको म्हणाली तुमचा कायम चॉईस चुकतो, माझा नेहमी बरोबर असतो. तो म्हणला अगदी बरोबर आहे. विनोद असा आहे काही वेळा बाउन्स जातो. असं नाही. लक्ष्मी म्हणली सगळे ओळीनं उभे राहा, आणि सगळेजण ओळीनं उभे राहिले. सगळ्यात पहिल्यांदा उभा होता इंद्र. अशा कामात इंद्र नेहमी पाहिला. लक्ष्मीने एकदा त्याच्याकडे पाहिलं. इंद्र दिसायला चांगला आहे. इंद्राचे अंगावरचे केस सुवर्णाचे आहेत बरं का. इंद्राचा देह अतिशय शुद्ध पवित्र असा, खूप चकचकीत. इंद्राचा रथ कधीही जमिनीवर टेकत नाही, असा आकाशातनं चालतो. 2 फूट अंतरावर चालतो, म्हणजे खड्डे असले तर काही प्रॉब्लेम नाही. पण इंद्राला लक्ष्मीने नाकारलं. हे असंच्या असं लिहिलंय बरं का. शुकदेव म्हणले इंद्राला का नाकारलं. ही कथा फक्त लक्ष्मीची नाहीये. जीवनात लक्ष्मी म्हणजे फक्त पैशाला लक्ष्मी म्हणू नका. यश नावाची लक्ष्मी असते. घरात गायी आहे तर त्याला पण गोधन म्हणतो. स्त्री लक्ष्मी असते. शरीर सुद्धा संपत्ती, शरीर संपदा म्हणतो ना, आरोग्य संपदा. जीवनात यशलक्ष्मी कुणाला वरते, कुणाच्या गळ्यात माळ घालते, हे सांगणं चाललंय. इंद्राला नाकारलं कारण इंद्र व्यभिचारी आहे. जीवनात जो व्यभिचारी आहे ना, त्याला कधीही यशलक्ष्मी काही तात्कालिक स्वरूपात थोडाफार त्याला विजय मिळेल, पण त्याचं चारित्र्यच त्याला हरवतं. म्हणून इंद्राला नाकारलं. यानंतर उभा होता चंद्र. चंद्र त्या तुलनेत कमी व्यभिचारी, एकदाच चुकला. आपल्या गुरुचीच बायको त्यानं पळवून नेली. गुरुची पत्नी होती ना तारा, बृहस्पतींची पत्नी. एकदा चुकला बरं का. क्षमा मागितली, पत्नी परत आणून दिली, पुन्हा चुकला नाही. म्हणजे थोडाफार कलंक त्याला लागलेला आहे. चंद्रा अंगी लागला कलंक, गुरुपत्नीशी झाला रत, असा नामदेवांचा अभंग आहे. मग चंद्राला पण नाकारलं का. ते म्हणले चंद्र 15 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो. क्षयरोग आहे नाही का. त्यालाच यशलक्ष्मी माळ घालते ज्याची तब्येत नेहमी चांगली राहते. तुम्हाला कार्य अथक पराक्रम करायचं असेल तर तुम्हाला सतत 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 कामसू राहायला पाहिजे. हो, एवढ्या प्रचार सभा का घेऊ शकले सांगा ना. हे दुसऱ्या पक्षाचे लोक जरा प्रचार वाढलं की लगेच स्कार्फ बांधले, ह्याची थोबाडीत का, त्याची कानपडात का. अहो, आपल्या समोर येतानाच समोर त्याला भीती वाटली पाहिजे. कुणी रिक्षेवाला येऊन कानपडत, हे काय पद्धत आहे काय. तो का घाबरत नाही, तब्येत. आणि म्हणून तरुणांनी लक्षात ठेवा, भरपूर व्यायाम करा आणि अशी दांडकी